नमस्कार मंडळी, मी राजश्री आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण कारल्याची अजिबात कडू न होणारी भाजी बनवणार आहोत. दोन वेगळ्या प्रकारचे मसाले तयार करून आपण ही भाजी तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे पाव किलो कारली घेतलेली आहेत. कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता आपल्याला कारल्याची वरची साल काढून घ्यायची आहे. आज आपण दोन वेगळ्या प्रकारचे मसाले बनवून ही भाजी तयार करणार आहोत. एक आपण सुक्का मसाला तयार करून घेणार आहोत आणि एक ओला मसाला तयार करून घेणार आहोत. तर कारल्याची सर्व साल आपण अशा प्रकारे काढून घेतलेली आहे. तर ही सालही आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. चला तर आता कारली कापून घेऊयात. कारल्याचा मागचा आणि पुढचा भाग काढून घ्यायचा आहे. मध्यभागी असा कट देऊन कारल्याच्या आतील आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही अशीही कारली भरून करू शकता, परंतु आज आपण कारल्याचे काप तयार करून याची भाजी करणार आहोत. तुम्ही या पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर ही भाजी अजिबात कडू लागत नाही आणि सर्वजण आवडीने खातात. तर आपण अशा प्रकारे सर्व कारल्याचे काप तयार करून घ्यायचे आहेत. सर्व कारली कापून झाल्यानंतर आपण ती मिठाच्या पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी मुरत ठेवायची आहे. त्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो. तर यामध्ये मी 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे. मीठ व्यवस्थित असं कारल्याला लावायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. चला तर आता कारल्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी कढईमध्ये इथे 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा कलोंजी, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा आणि 10 ते 12 मेथी दाणे घेतलेले आहेत. मेथी आणि ओव्याचं प्रमाण आपण इथे कमी घेतलेलं आहे, म्हणजे आपली भाजी कडू होणार नाही. तर 1 मिनिट मी छान असा मसाला भाजून घेतलेला आहे. तर आता आपल्याला मिक्सरमध्ये याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. अगदी बारीक असा आपल्याला याचा मसाला तयार करायचा नाही, तर अशा प्रकारे जाडसर वाटण तयार करायचं आहे. चला तर आता आपण दुसरं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे स्लाइसमध्ये कापून घेतलेले आहेत. 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 मिरच्या आणि अर्धा इंच आलं आपण इथे घेतलेलं आहे. खूप सारी कोथिंबीर घालून पाणी न घालता याचं एक जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इतपत जाडसर वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे. आता आपण जी कारल्याची साल काढून घेतलेली होती तीही मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. पाणी न घालता याचंही वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याचंही वाटण आपलं तयार झालेलं आहे. भाजीसाठी लागणारे सर्व मसाले आता आपले तयार आहेत. याच्यामध्ये आपण 1 बटाटा घालणार आहोत, पण भाजी बनवतानाच आपण तो कापून घेणार आहोत. तर कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे आणि कारल्यातील पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. ही सर्व कारली आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहेत. तर मी एका वेळेसच सर्व कारली घालून ती तळून घेणार आहे. साधारण 4 ते 5 मिनटं आपल्याला मध्यम ते मंद आचेवरती ही कारली तळून घ्यायची आहेत. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही कारली व्यवस्थित अशी तळायची आहेत, म्हणजे भाजी शिजायलाही वेळ कमी लागतो आणि कारल्याची चवही खूप छान लागते. तुम्ही पाहू शकता कारल्याचा रंगही चेंज झालेला आहे आणि कारली छान अशी तळलेली आहेत. तर आपल्याला ही कारली आता काढून घ्यायची आहेत आणि याच कढईमध्ये आपण 1 बटाटा जो घेतला होता त्याचे मी अशा प्रकारे काप तयार करून घेतलेले आहेत. हा बटाटाही आपल्याला 2 ते 3 मिनटं तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर सर्व बटाटे घालून आता आपण हे बटाटेही तळून घेणार आहोत. बटाटेही आता तळून झालेले आहेत, ते काढून घेऊयात. याच कढईमध्ये आपण आता अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालून याची एक फोडणी तयार करून घ्यायची आहे. कढीपत्ता घालायचा आहे आणि छान अशी याची एक फोडणी तयार करून घ्यायची आहे. कढीपत्ता छान असं चुरचुरला की आता आपण याच्यामध्ये जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आहे. पाव चमचा हळद घालून मध्यम आचेवरती आपल्याला हा मसाला 2 ते 3 मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे. याच्यात असलेला कच्चेपणा आपल्याला काढून घ्यायचा आहे. मसाला छान भाजलेला आहे. आता आपण जे कारल्याचे साल्याचं वाटण तयार केलं होतं ते याच्यामध्ये घालून घेऊयात आणि हेही आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. मसाले आपण जेवढे छान भाजणार तेवढीच मसाल्यांची चव पदार्थामध्ये उतरते. तर आपले सर्व मसाले आता व्यवस्थित भाजलेले आहेत. आता आपण जे कारलं आणि बटाटा तळून घेतलेला होता
तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। भाजी छान अशी परतून झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठही आपल्याला भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण जो सुक्का मसाला तयार करून घेतलेला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। साधारण 2 चमचे मसाला मी याच्यामध्ये घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्यांचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता। आता हाही मसाला आपल्याला भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता मसाले जळू नयेत यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। ही भाजी बनवताना आपण पाण्याचा अगदी थोडासा वापर केलेला आहे। कारली आपण आधीच तळून घेतल्यामुळे भाजीला विशिष्ट अशी चव येते। कमी प्रमाणात पाणी आणि कारली तळून घेतल्यामुळे चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते। तर त्या व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता झाकण लावून आपण 3 ते 4 मिनटं हे छान असं शिजवून घेऊयात। 3 ते 4 मिनटं झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे। पुन्हा आपल्याला ही भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। नको नको म्हणणारेही आवडीने खातील अशी कारल्याची चविष्ट अशी मसालेदार भाजी आपली तयार आहे। ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता। तुम्ही माझ्या या रेसिपीज कोणत्या शहरातून किंवा कोणत्या राज्यातून पाहता हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार व्यक्त करता येतील। आता आपण शेवटी याच्यामध्ये थोडीशी साखर घालणार आहोत। यामुळेही आपली भाजी अजिबात कडू लागत नाही। तुम्ही साखरेऐवजी इथे गूळही वापरू शकता। आता आपली भाजी तयार आहे। तुम्हीही या पद्धतीने एकदा भाजी तयार करून पहा, तुम्हालाही ती नक्की आवडेल। चला तर भेटूया पुढच्या अशाच नवीन आणि छान छान रेसिपीमध्ये। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक आभार।